श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आज शिळ्या भाकरींचा सुगरं केलं होतं. मस्त शेव टाकून खाल्ली. 2-3 दिवसापासून अण्णासारखे म्हणत होते, समृद्धी तू खूप दिवस झाले भाकरीचा काला केलाच नाही. मग काल पर्पजली 2-3 भाकरी रात्री जास्त टाकल्या. सकाळी त्या मिक्सरमध्ये मोडून त्याला छान असं पाणी लावून ठेवलं. शेंगदाणे, कांदा आणि याच्यात विशेष म्हणजे लाल मिरची, लसूण आणि जिऱ्याचं वाटण आम्ही टाकतो. त्याच्याने एक वेगळी चव लागते. विशेष काही नसतं, पण ह्या लाल मिरची आणि जिरं आणि लसणाच्या वाटणाने आणि भरपूर कांद्याने त्याची एक वेगळी चव लागते. तर जरा भरपूर तेल घालायचं कढईमध्ये आणि मग कांदा आणि शेंगदाणे छान असे परतवून घ्यायचे. याला बाकी काहीच टाकायचं नाही, फक्त कांदा आणि शेंगदाणे छान परतवून घ्यायचे. त्याच्यानंतर ते केलेलं वाटण त्याच्यामध्ये छान असं परतवून घ्यायचं. थोडीशी हळद घालायची, नाही घातली तरी चालते, पण हळदीने रंग छान येतो. आणि तो भाकरीचा केलेला काला पाणी लावलेला तो छान असा परतवून घ्यायचा. मीठ साखर चवीला टाकायची आणि छान अशी एक दाटसर वाफ काढून घ्यायची 2-3 मिनटाची, जेणेकरून ते भाकरी छान अशी मऊ होते आणि सगळं तिखट त्याच्यामध्ये छान असं मुरवून जातं. खूप सुरेख लागतो. इकडे आमच्या खानदेशामध्ये आम्ही त्याला सुगरं म्हणतो. तुमच्याकडे काय म्हणतात नक्की कमेंट करून सांगा. आणि पूर्वी अण्णा आमचे सांगतात की शिळ्या भाकरी उरल्या की आई हमखास सकाळी हे शिळ्या भाकरीचं सुगरं करून द्यायची खायला. तुम्ही लोक आता शिळं खायचं नाही म्हणून या जुन्या गोष्टी चुकत चालल्या आहेत. तर कधीतरी करत जा, म्हणून मी आज जाणीवपूर्वक केला. तर तुम्ही मला कमेंट करून सांगा की तुमच्याकडे याला काय म्हणतात. एन्जॉय.